राम राम मित्र, राम राम राम, मंडळी, राम राम, तुमचं राम राम. स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात. कॉमेडीची बुलेट ट्रेन, गुरुवारची जत्रा आणि भानगडी. काय मित्र, कसं काय चाललंय? म्हणजे काय एकदम झाक चाललंय. आजकाल जाम बिझी असतो मी. काय करतो तू? अरे बाबा, मी डॉक्टर झालोय. डॉक्टर MBBS. MBBS माहिती मला तुमचं. काय? मॅट्रिक बोंबलत शिकला है ना? ए, अडाणी, त्याच्या आईला अभ्यास नाही, काय नाही, शिक्षण नाही, काय नाही. अरे MBBS म्हणजे म्हैस बांधता बांधता सुटली. बात करायला लागलास. अच्छा, म्हणजे गुराचा डॉक्टर झाला तू. हो, काय आहे, हे सगळे माणसांचे डॉक्टर असतात ना, ते बी आधी बेडकांवर असे सगळे प्रयोग करत असतात. तर मी म्हणलं की आपण डायरेक्ट म्हशी, गाई, डुकर त्यांच्यावर असा अभ्यास करायचा आणि मग व्हायचं मग नंतर माणसांचा बी डॉक्टर. अच्छा, म्हणजे तू गुरांवर प्रॅक्टिस करून डॉक्टर झाला. हो तर. आता तू माणसांचा पण इलाज करणार. हो तर, माणसांचा बी प्रॅक्टिस करणार मी. प्रॅक्टिस? हो. मला एक कळत नाही, डॉक्टर किती बी निष्णात असला, अशी 15 वर्ष जरी त्याची असली तरी प्रॅक्टिसच म्हणतात त्याला, असं काहून? कसं असतं ना, इथंच त्यांची हुशारी असते. अरे बाबा, म्हणजे एखादं ऑपरेशन करता करता चूक झाली, मिस्टेक झाली, एखादा पेशंट दगावला, तर त्यांना सांगता येतं ना की बाबा मी तर प्रॅक्टिस करत होतो. मी काही सिरियसली नव्हतो, मी प्रॅक्टिस करत होतो. अच्छा, म्हणून ती प्रॅक्टिस असते का? असं आहे ते. तर मग आता तुम्ही काय दवाखाना काढणार आहे का नुसतं असंच? नाही, आता मी काय विचार करतो, आता एक गुराढोरांची अशी प्रॅक्टिस झाली की नाही, की आता माणसांवर बी प्रॅक्टिस करायची. माणसांवर बी प्रॅक्टिस हो. करणार, म्हणजे माणसांचा इलाज करणार. माणसांचा इलाज करणार मी. अरे येड्या, येतं काहीच नाही तुझं, सोड. आपल्या गावात दवाखाना सुरू बी झालाय. मला माहित नाही आपल्या गावात दवाखाना सुरू झालाय. हा, आणि प्राण्यांचा नाही, मग? मनुष्य प्राण्यांचा दवाखाना सुरू झालाय. अच्छा, मनुष्य प्राण्यांचा. वा, 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 वा. आणि तिथं एक मनुष्य प्राणी तू जवानीच आहे, तू मनुष्य प्राणी. माझ्यावानी? हा, ज्याचा इलाज होणार आहे हा. ना, तो मनुष्य प्राणी तुझ्या वाणीचे. अरे बापरे, काय? अरे त्याची बायको मी तुझ्या बायको वाणीचे. अर्ध जायला. हा, आणि त्याचा इलाज इथं गावात सुरू होतोय. काय म्हणतोय? अरे त्या दवाखान्याचं आता आहे ना, इथं उद्घाटन आहे. आत्ता इथं? हा, आणि तुला बघायचं उद्घाटनात हा. काय होणार आहे, काय? आणि इलाज कसा होणार आहे. कसं होणार आहे? ते बघ. चला चला चला, लवकर लवकर, आपल्याला घाई करायला हवी. आपल्या हॉस्पिटलचं आता उद्घाटन होणार आहे. कम ऑन डॉग, मी घाईच करते ना. येस, ते यू आर व्हेरी फास्ट या. अँड व्हेरी ब्युटिफुल. थँक्यू सो मच. तुम्हाला सांगतो जुडॉक, आपल्या हॉस्पिटलचं, आपल्या या सुसज्ज हॉस्पिटलचं तर उद्घाटन होणार. काय आनंदात आहे मी. माझ्या सुखाचा हा परमोच्च बिंदू आहे. डॉग, कुठे कुठे तो परमोच्च बिंदू डॉग? मला पण दाखवा ना. दाखवू आत्ताच, पण आपल्याला आता हॉस्पिटलवर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. डॉग, मी पण तेच करते ना. येस येस, यू आर व्हेरी एकाग्र अँड व्हेरी ब्युटिफुल. डॉग, पण आपलं उद्घाटन कधी होणार आहे? हॉस्पिटलचं. भाऊंनी कापली ना की लगेच व्हॉट? फीट. डॉक्टर, 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 पेशंट डॉक्टर, डॉक्टर, लाग लागली, पळा पळा. डॉक्टर, लाग लागली, पळा पळा. डॉक्टर, लाग लागली, पळा पळा. डॉक्टर, 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 माझा अपेंडिक्स. डॉक्टर, डॉक्टर, माझा अपेंडिक्स. प्लीज प्लीज, मला माझं ऑपरेशन करा. काय अपेंडिक्स फुटेल हो डॉक्टर. डॉक्टर, मला वाचवा, मला वाचवा डॉक्टर. डॉक्टर कोण आहे? तुम्ही उभा राहा, उभा राहा. अंगठे धर, अंगठे धर. मेले मग तुझ्या पायाचे अंगठे काय आम्ही धरायचे? स्वतःच्या पायाचे अंगठे धर. डॉक्टर मी आहे ना, मग काय रोग झाले ते मी सांगणार, तू नाही सांगायचं. उभा राहा, नीट उभा राहा. ए करू नको. दुखतंय. कुठे दुखतंय? इथे इथे. इकडे दुखतंय. आता बरं वाटलं जरा. चल चावट मस्करी करता. दुखतंय, आता दुखतंय का? असं केलं की दुखतं, हात लावला की दुखतं. जुडॉक, मला वाटतं म्हणजे आतापर्यंतच्या माझ्या इतक्या वर्षाच्या एक्सपिरियन्समुळे ओके, की ह्या माणसाला अपेंडिक्सचं दुखणं आहे. वाव डॉग, यू आर सो ब्रिलियंट. यू आर जस्ट अमेझिंग, सुपर डॉग.
लव्ह यू. ओ डॉक्टर, ओ डॉक्टर, तुम्ही आपापसातच काय डॉक्टर डॉक्टर खेळताय. माझं ऑपरेशन करा डॉक्टर, माझा अपेंडिक्स फुटला तर मी मरेन. अरे काय काय माणूस, अरे वेड्या, बस 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 तू चौथी सीट दे ना. थोडंसं का काय मस्त साडी घातली, कुठली घेतली तू? डॉक्टर अरे, असं काय डॉक्टर, करणार हो? याला ऑपरेशन. दुखतंय हो, याला हे खूप बघा. दुखतंय. यांचं अपेक्षित फुटणार बहुतेक. काय फुटणार? अपेक्षित अगं अपेक्षित नाही ग, अपेंडिक्स अपेंडिक्स. ते फुटणार हो. अपेंडिक्स मुळे माणूस मरत नाही. नाही मरत माणूस अपेंडिक्स मुळे. हा, अपेंडिक्स मुळे माणूस मरत नाही नाही मरत. आणि फुटला तर मग मरतो. असं करू नका हो डॉक्टर, असं करू नका. हा माझा एकुलता एक नवरा आहे हो, असं करू नका हो. तुम्ही काय ते लवकर ऑपरेशन करा, त्यांच्या आर्किमिडीजचं लवकर ऑपरेशन करा डॉक्टर. अरे बाईचं इंग्लिश आहे की काय, बहुतेक हिच्यामुळे झाला अपेंडिक्स झाला असणार. डॉक्टर ते राहू देतो, पण माझा अपेंडिक्स, माझं ऑपरेशन करा लवकर डॉक्टर. हे बाळा. डॉक्टर माझं लवकर ऑपरेशन करा, नाहीतर मी मरेन डॉक्टर. अरे बाळा, अपेंडिक्स मुळे माणूस मरत नाही रे. अरे अपेंडिक्स हा शरीरातला असा एक निरुपयोगी भाग आहे जो मानवी उत्क्रांतीमध्ये शेपटासारखा गळून जायला पाहिजे होता, पण तो राहिला. पण त्याच्यामुळे माणूस मरत नाही. ऐका माझं सगळ्यांनी, अपेंडिक्स मुळे माणूस मरत नाही. आणि आणि फुटला तर असं मग मरतो. करू नका, असं करू नका. माझा एकुलता एक नवरा आहे हो, कृपा करून त्याला वाचवा हो. काय बघ कसं ऑपरेशन करावं त्यांच्या. अपेंडिक्स अपेंडिक्स. अबे कसे बोलते बघ, हा? कसे बोलते. त्याच्यात तुम्हीच बघा, तुमचंच आहे ते, तुमच्या बरोबर आणले तुम्ही. मी सांगते, हे बघा तुम्ही काही करून त्यांचा जीव वाचवा, त्यांचे प्राण वाचवा. हवं तर हे माझं मंगळसूत्र घ्या, पण त्यांचे प्राण वाचवा. अगं ए, मंगळसूत्र कशाला देतेस त्यांना, पैसे आणलेत ना आपण. तुम्ही जर गेलात तर मी या मंगळसूत्राचं काय करू. कसला कॉन्फिडन्स आहे का तुला की मी नक्कीच मारणार म्हणून. बघा कसा हा माणूस मला बोलतोय, बघा कसा वाईट साईड बोलतोय. तुम्ही काही करा, पण त्यांच्या अल्युमिनियमचं ऑपरेशन करा हो. तरी चेहऱ्यावर भांड्यांचा व्यापारी वाटतो. तुझं नक्की अल्युमिनियमचा बिझनेस असणार. माझं करा हो, फुटेल माझं अल्युमिनियमचं दुकान. ऑपरेशन करा माझं अपेंडिक्स. कसं सांगायचं याला, किती वेळा सांगून ऐकत. बरं लिपस्टिक कुठनं घेतली, छान आहे. डॉक्टर अरे बाबा, अरे अपेंडिक्स मुळे माणूस मरत नाही. माझं ऐका रे, अपेंडिक्स मुळे माणूस मरत नाही. आणि फुटला तर मग मरतो. असं करू नका हो. काही करा पण त्यांच्या ऍफिडेव्हिटचं ऑपरेशन करा हो. तुम्ही करा. किती वेळ लागेल ऑपरेशनला, किती वेळ लागेल. 15 मिनिट. हा म्हणजे मी असा हात लावला, हा सपक्कन ऑपरेशन. 15 मिनिटात ऑपरेशन. म्हणजे साधारण 5:15 समजा जर ऑपरेशन सुरू झालं तर मी 5:30 बरा होईल येस येस बरा. पण तुमचं दुखणं थांबायला मात्र रात्र होईल. का. हा, कारण ऑपरेशन सुरू व्हायला वेळ आहे ना अजून. कसं आहे, बाळ जन्माला 5 सेकंदात येतं, पण त्याला नोकरी लागायला 24 वर्ष लागतात ना. ऑपरेशन 15 मिनिटात होईल, पण सुरू व्हायलाच वेळ आहे अहो, अजून. पण मग सुरू- व्हेरी अंडरस्टँडिंग, व्हेरी ब्युटिफुल. ओ डॉक्टर ओ, अहो माझं ऑपरेशन करा ना, माझा अपेंडिक्स फुटेल नाही तर. होणार भाऊ येतील, मग त्यानंतर ऑपरेशन सुरू होईल. हा, खूप मोठे नेते आहेत आमचे भाऊ. बापरे, एवढे मोठमोठे नेते तुम्ही ऑपरेशन करण्यासाठी ठेवलेत. मग तुम्ही काय. नाही, आमचे भाऊ कात्री घेऊन येणार, मग ऑपरेशन सुरू. अच्छा, म्हणजे मोठे मोठे नेते हे कात्री धरायला ठेवलेत. काय तुम्ही ह्या बाईशी कुठल्या कात्रीनं लग्न केलं होतं? जरा शांत बसा तुम्ही. आमचे भाऊ येतील, मग ते फीत कापतील, त्यानंतर 15 मिनिटात ऑपरेशन सुरू होईल आणि 15 मिनिटात तुम्ही फ्री. अहो पण मग कधी येणार तुमचे भाऊ. येतील ना, इतक्यात निघालेत ते. कुठून. एका इथूनच एक 50 किलोमीटर वरनं. 50 किलोमीटर म्हणजे पाऊण 1 तास जाणार, मी मरणार. नाही, पाऊण 1 तास कशाला लागतोय. हार्डली 50-55 मिनिटं लागतील. ओ डॉक्टर माझं ऑपरेशन करा हो, नाहीतर मी मरेन. असं काय करताय. अपेंडिक्सने माणूस मरत नाही. आणि फुटला तर. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. आता भाऊ येतील, फीत कापतील, त्याच्यानंतर एक छोटेखानी अध्यक्षीय कार्यक्रम होईल. आता कसला कार्यक्रम. आणि हा, मग तुमच्या शंका निरसन करतो मी. जुडॉक. यप. जुडॉक. आता हे काय जुडॉक.
ज्युनियर डॉक्टर. आणि हे इंग्लिशीला बरं कळतं आणि मगतपासून अपेंडिक्सच्या अकॅडमिक्स अबॅकस आर्किमिडीज करून टाकलं गेलं. असं करू नका. नंतर बघतोय, आधी ह्याचं ऑपरेशन करतो. जुडॉक Yep. आपली कार्यक्रमाची सूची दाखवा त्याला. एवढीशीच आहे बघितलं हो ना. हे बघ, एवढाच कार्यक्रम आहे. वाचून दाखवा जरा. ओ माझा एवढासाच अपेंडिक्स आहे, बघा ना त्याचा काय. आता भाऊ येतील, मग निलिमा साखरदंडे त्यांच्या आवाजातील एक सुरेल गीत गातील. अरे पण या निलिमा साखरदांडे भाऊंच्या आवाजात का गीत गाती? झाक. काय करूया मी माणसाचं? जाऊन दे. निलिमा साखरदंडे स्वतःच्या आवाजातलं गाणं गातील भाऊंसाठी, कळलं? आता कोण या निलिमा साखरदांडे? या इथे सगळ्यात सुंदर कोण आहे? नाही, माझं नाव निलिमा नाहीये, मी वत्सला पवार. आणि मी माझ्या आवाजात गाणं गायचंय. चालेल. हा? चालेल. काय हो, तुम्ही नक्की वत्सलाची लग्न केलंय की रजा मुरादची? आणि तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही सुंदर आहात म्हणून? ही अफवा बहुतेक ह्यांनी पसरवलेली दिसते, म्हणूनच अपेंडिक्स फुटणार आहे तुमचं. असं म्हणू नका. इथे सगळ्यात सुंदर निलिमा साखरदांडे म्हणजे ह्या जुडॉक. व्हेरी ब्युटिफुल अँड व्हेरी ब्युटिफुल थँक्यू सर. अँड व्हेरी सेन्सिटिव्ह ऑल्सो. थँक्यू. ओ डॉक्टर वर यायला लागलाय. असं करू नका. अपेंडिक्स वर यायला. हो, तेच मग सांगते. निलिमा साखरदंडे गाणं गातील. हा? एक मिनिट, यांना गाऊनच दाखव तू. बाबराम. बस बघितलं. गेला. आय 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 आय. आहेत अजून आहेत. अजून पूर्ण गाणं ऐकायचं आहे, त्याशिवाय प्राण सोडला तर लक्षात ठेवा. पुढचा कार्यक्रम. हा. गाण्यानंतर लगेच ऑपरेशन होणार नाही. भाऊंचं स्वागत, त्यानंतर लगेच ऑपरेशन होणार नाही. पेशंटचं स्वागत. अगं बाई, आमचं स्वागत होणार आहे. ओ थांबा, मी आलेच. कुठे चाललीस? अहो पटकन मी साडी बदलून येते. पांढरी साडीत नेसून ये. आता आपलं एवढं स्वागत होणार आहे म्हटल्यावर मी जरा साडी नको का नेसायला? ऐका ना जरा, पुढचा कार्यक्रम ऐका. हा. त्यानंतर लगेच ऑपरेशन होणार नाही. भाऊंचं भाषण, अध्यक्षीय भाषण, त्यानंतर लगेच ऑपरेशन होणार नाही. मग डॉक्टरांचं आभार प्रदर्शन, म्हणजे डॉक्टर भाऊंचं आभार प्रदर्शन करणार, त्यानंतर लगेच आता ऑपरेशन होणार. की नाही? तोपर्यंत मी मरणार. तुम्ही एक काम करा, हे तुम्ही ऑपरेशन वगैरे काय करत बसू नका, डायरेक्ट मला पोस्टमॉर्टमलाच घ्या. नाही नाही नाही, आम्ही कार्यक्रमाच्या बाहेरचं काही करणार नाही. जे कार्यक्रमात लिहिलेलं आहे तेच करणार. आधी सांगितलं असतं तशी पूर्व व्यवस्था केली असती ना. ऑफकोर्स. अहो तुम्ही असं करू नका हो. यांच्या अकॅडमिक्सचं ऑपरेशन करा तुम्ही. तुमच्यामुळे त्यांना अकॅडमिक्सचा प्रॉब्लेम सुरू झाला. अपेंडिक्स ऑपरेशन. यू आर व्हेरी पर्टिक्युलर, व्हेरी ब्युटिफुल. ओ डॉक्टर करा, ओ करा करा माझं ऑपरेशन करा डॉक्टर. डॉक्टर तुम्हाला सांगितलं ना, लवकर त्यांच्या आपडी पोडीचं ऑपरेशन करा. अरे आपली पोटे कुठून काढल्या पाहिजे? शांत. भाऊंचं फित कापून झालं की पहिले हिला ऑपरेशनला घ्या. हिच्या जिभेपासून आतडीपर्यंत सगळीकडे कात्री फिरू. शांत डॉक्टर. कूल कूल. डॉक, मे आय सजेस्ट यू वन थिंग? शुअर. ओके. मला काय वाटतं बाई, तुम्ही काय करा, अपेंडिक्सला ना लिव्हर म्हणा, ते जास्त सोपं होईल तुम्हाला. ओ इट्स सो इझी. लिव्हरचं ऑपरेशन. डॉक्टर याच्या लिव्हरचं ऑपरेशन करा ना तुम्ही. येस येस, शी इज व्हेरी सजेस्टिव्ह अँड व्हेरी ब्युटिफुल. येस येस, आपण अपेंडिक्सला लिव्हरच म्हणूया, म्हणजे डायरेक्ट मला लिव्हरच ऑपरेशन करता येईल. नाही तर पोट फाडा, त्याच्यामध्ये अपेंडिक्स कुठे आहे तो शोधा, आतड्या बितड्या हलवा इकडनं तिकडनं. लिव्हर कसं वरच्यावर असतं, काचकन कापलं की झालं काम. तेव्हा बायको पण खुश आहे तू. अरे आले भाऊ आले. भाऊ आले. 1 2 3 4 आमच्या भाऊंचा जय जयकार. अरे एकच नारा, आमचे भाऊ वारा. अरे एकच हवा, अरे भाऊ आमचे छावा. नमस्कार नमस्कार नमस्कार. आज यायला आपल्याला इथे थोडासा उशीर झाला, त्याबद्दल आपण दिलगिरीबद्दल क्षमस्व आहोत.
हे कोण? पेशंट आहेत भाऊ. हे भाऊ. मग आपण कोण? नाही 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 नाही, तुम्ही भाऊ 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 भाऊच, हे पेशंट भाऊ. आता म्हणजे ते पण भाऊ, आपण पण भाऊ. हे पेशंट आहेत भाऊ, तुम्ही भाऊच, हे पेशंट आहेत भाऊ, असं मला म्हणायचंय. नाही, म्हणजे आम्ही दोघं भाऊ भाऊ. ठरवा तुम्ही. आमच्या भाऊवर हात उचलतो तू गेला. अरे हा स्वतःचा बळी देणारा चेला पहिल्यांदाच बघितलाय मी. भाऊ अहो, तो पेशंट आहे, तुम्ही भाऊ आहात. अरे उठ ना, एवढा मोठा माणूस आला, बसून काय राहतो. उठ. अहो उठा ना लगेच, उठा ना. तुम्हाला काय कळतं की नाही, मान वगैरे द्यायचा की नाही? लगेच काय मरणार आहात का तुम्ही उभे राहिलात तर? हा, लगेच काय ढगात जाणार आहात, फोटोत जाणार आहात, निधन पावणार आहात? असू द्या असू द्या असू द्या. आमच्याच हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन आहे ना, बघू आता कसं होतं. काय काय लपवलं काय तिकडे? अपेंडिक्स लपवलाय तिथे. आपण नंतर पोट फोडून बघणार आहोत काय काय लपवलंय ते. तर जुडोक या. भाऊ आलेले आहेत, तेव्हा स्वागत गीत सुरू करा. आजा आई बहार दिल है बेकरारो मेरे भाऊ कुमार तेरे बिन रहा न जाए. आजा जुडोक आई बहार दिल. जुडोक अगं तू तरी उचल इथे- मला. जुडोक इथे तुमच्या गाण्यामुळे पुरेशी दहशत पसरलेली आहे, तेव्हा आता हे थांबवा. तर मी भाऊना विनंती करतो की त्यांनी पेशंटचं स्वागत करावं. हो ते स्वागत म्हणू दे हो, त्यापेक्षा माझं ऑपरेशन करा. इथे शर्ट पण चुरगळला हो धरून धरून. थांबा ना, काय चाललंय का थांबा, तुमचं? एवढा थांबा. मोठा माणूस इथे आलाय की नाही, काय अक्कल बिक्कल आहे की नाही तुम्हाला? हा, एवढा मोठा माणूस आहे. हे तो रडका चेहरा काय करताय? हसरा चेहरा करा, हसरा करा. एवढा मोठा, अजून जरा. हा, म्हणजे ना आमचा उद्या फोटो येईल. भाऊ सेल्फी काढा ना, काढा ना. अपेंडिक्स फुटायच्या आधी माझं तोंड फाटणार आहे. काढा ना सेल्फी. आम्ही काढ- मग कॅमेरा तरी आमचा फोटो येणार ना. आता नीट. हा. आता पेशंटचं स्वागत. पेशंटचं स्वागत. बुके कुठे बुके कुठे? हा, एक मिनिट. डॉक, या. तुम्ही पेशंटला बुके द्या. नक्कीच. शी इज व्हेरी कॉमेडी, व्हेरी ब्युटिफुल. थँक्यू सर. पुष्पगुच्छ बुके म्हणजे सो सॉरी ए, सर. तो मागचं बुके घे. हा? मागचं बुके घ्या. पेशंटला द्यायचं. मी आहे. पेशंटला द्या बुके. चल ना, दे ना बुके लवकर. ए हा असाच ओरडत एक दिवशी मरणार आहे. पण ते मीडिया बिडिया येऊ दे ना आधी. कुठे मीडिया कुठे? आलेले आहेत ऑलरेडी. हो, सबसे तेज आहेत ना ते, ऑलरेडी आलेले आहेत. हे बघा आले, हे बघा आले, है ना. आलेत मीडियावाले आलेत. एक मिनिट जरा मोबाईल चार्जिंगला लावतो. हो, ते सलाईन आहे, इलेक्ट्रिक लाईन नाही आहे. काढत सॉरी अँगल ओके. तर आपण सगळेजण या मृत्यूलोक हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभासाठी जमलेलो आहोत आणि आपले सगळ्यांचे लोकनेते, लाडके नेते भाऊ कडकोळ पण या ठिकाणी आलेले आहेत. अरे काय माणूस आहे हा. नको आहे. आणि आपल्या मृत्यूलोक हॉस्पिटल मधल्या या पहिल्या पेशंटचं ते आता स्वागत करतील. घ्या स्वागत. बुके घ्या. घ्या ना. हे फोटो काढ, फोटो काढ, फोटो काढ, फोटो काढ. हे पृथ्वी प्रदक्षिणेचा फोटो आहे. हा, काढला फोटो काढला. फोटो काढला. अहो जरा चेहरा हसरा करा ना, हसरा करा ना चेहरा. हसरा दात दाखवा, सगळे दात दाखवा. चला, आता हे पण झालेलं आहे. आता भाऊ 2 शब्द. नाही नको राहू दे नको. भाऊ अहो, एवढे सगळे लोक जमले, 2 शब्द. नको राहू दे चला. भाऊ तुमचे 2 शब्द सगळ्यांना ऐकायचे. नको बरं जाऊ दे भाऊ. नाही, 2 थांबा, शब्द बोलतोय आपण. कसं आहे बरं आज या ठिकाणी आपल्या या मृत्यूलोक हॉस्पिटलचं उद्घाटन आहे या ठिकाणी. आणि उद्घाटन होण्याच्या आधीच एक पेशंट इथे मरणासन्न अवस्थेत आलेला आहे. हे हॉस्पिटल मोठं होण्यासाठी अशा अनेक पेशंटचा या ठिकाणी जीव गेला तरी हरकत नाही. काय बोलताय? नाही म्हणजे कसं आहे, हे आज आपल्यात आहेत पण उद्या कदाचित नसतील. आज इथे आहेत, उद्या तिथे असतील.
परंतु हे गेले तरी नवीन नवीन पेशंटनी हे या ठिकाणी हॉस्पिटल भरलेलं असेल याची मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. वा क्या बात आहे. अशा तऱ्हेने भाऊंचं एक दमदार भाषण झालेलं आहे. पण त्यांच्या बॅकड्रॉपला एक पेशंट आपला जीव मुठीत घेऊन बसलेला आहे. त्याचं काय होणार? त्याचं ऑपरेशन सक्सेसफुल होईल का? तो जगेल की मरेल? त्याचं काय होणार? तुम्ही आम्हाला SMS करा 57 वर. डॉक आपल्याला लवकरात लवकर ऑपरेशन सुरू केलं पाहिजे, नाहीतर हे मीडियावाले आपली बदनामी करतील. हो चला आता आपण ऑपरेशनला सुरुवात करूया. ये बाळ झोप इकडे ये. ये बघ कॅमेरा दिसतोय. तुमच्या आगो बायकोला जरा बाजूला ठेवा. खूप मध्ये मध्ये ऑपरेशन मध्ये अडथळा आणणार ती. तुम्ही जरा लांब उभे राहा प्लीज. तर आपण इथे बघणार आहोत एक लाईव्ह लिव्हरचं ऑपरेशन. 90% लोकांचं असं म्हणणं आहे की हा पेशंट मरेल, पण 10% लोकांचं असं म्हणणं आहे की काय होतंय काहीच सांगता येत नाही. तर बघूयात हा नवीन शो गॅसवर लिव्हर. ऑपरेशन सुरू. डॉक्टर नारळ फोडायचा राहिला. नारळ यू आर व्हेरी इंटेलिजंट अँड व्हेरी कोकोनस्टिक. ओ तो नारळ फोडण्यापेक्षा माझं ऑपरेशन सुरू करायला लागला. होताय ना सांगितलं ना होताय. ऑपरेशन सुरू, पण आधी ह्यांना अनेस्थेशिया द्यावा लागेल. डॉक यांना एनेस्थेशिया देता येणार नाही. डॉक यांना अनेस्थेशिया देता येणारच नाही, त्यासाठी अनेस्थेसिस लागतो. पण आता एनेस्थेशिया देणारे डॉक्टर पण आलेले नाहीये आणि नारळ फोडायला दगड पण नाहीये. यू आर व्हेरी टॅलेंटेड, व्हेरी ब्युटिफुल. चला ऑपरेशन सुरू करायच्या आधी खोबरं काढ. खोबरं हा 5 तुकडे कर. ह्याच्या डोक्यावर ठेव इकडे आणि मला मोठं खोबऱ्याचा तुकडा ठेव आणि त्याच्यावर साखर जास्त घाल. चला ऑपरेशनला सुरुवात करूया. करा. पेशंट बेशुद्ध झालेला आहे. हो. डॉक यू सो ब्रिलियंट. डॉक्टर मी काय म्हणते, हे इकडे असं काहीतरी करण्यापेक्षा ना त्या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये चला ना हो, तिकडे ओटी मध्ये. नाही बाई, कसं आहे की तुम्ही जरा सांभाळून घ्या. म्हणजे कसं आहे की आमच्या या हॉस्पिटलचं ICU आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे, तर तुम्ही जरा सांभाळून घ्या. आता ऍडजस्ट करा खाटीवरच. करतो, पण काहीतरी करावं लवकर, ऑपरेशन करा लवकर त्यांचं. करतोय मी करणार आहे. मी असं पोट फाडलं ना खॅचकन काढून त्यांचं अपेंडिक्स बाहेर काढणार. बघा डॉक्टर तुम्ही ते रेझर नाही वापरणार? वेड्यात का? नख काय उगाच वाढवलीत मी? नरसिंह अवतार. मशीन आणा, मशीन आणा. नो डॉक्टर मशीनचा काहीच उपयोग होणार नाही, का? कारण लाईटच नाहीये. काहीतरी करा ना हो लवकर. अहो भाऊ तुम्ही तरी सांगा ना हो. तुम्ही जरा सांभाळून घ्या. म्हणजे या ठिकाणी आपण लाईटचा प्रस्ताव मांडलेला आहे, परंतु विरोधी पक्षाच्या नाठाळपणामुळे तो लाईट या ठिकाणी अजून आलेला नाही. तो तिकडे येईल. अहो मग काहीतरी करा, निदान ॲम्ब्युलन्स तरी मागवा ना हो भाऊ. बघा बाई, या ठिकाणी आपण ॲम्ब्युलन्सची सुविधा सुद्धा येत्या काही वर्षात इथे उपलब्ध करून देणार आहोत. परंतु त्या ॲम्ब्युलन्सला सुद्धा खीळ बसले ते विरोधी पक्षाच्या नाठाळपणामुळे. त्यामुळे येत्या काही वर्षात आम्हाला आधी विभागातली रस्त्याची आणि नागरी सुविधेची कामं करायची आहेत. ती कामं झाल्यानंतर आपण या उर्वरित हॉस्पिटलची सगळी कामं करून घेऊ. बाई तोपर्यंत तुम्ही जरा सांभाळून घ्या, धीर सोडू नका. अहो माझे यांचं ऑपरेशन करावं लवकर, नाही तर लगेच. आता ह्याने काय तुम्हाला उर्दू मध्ये सांगितलं? ऑपरेशन नाही होणार मॅडम. लाईट नाहीये, मशीन नाहीये, रेझर नाहीये, अनेस्थेसिस नाहीये. कसं करणार ऑपरेशन? डॉक्टर त्यापेक्षा मी एक काम करतो, मी घरी जातो. इथे वाट बघण्यापेक्षा घरी जाऊन स्वतःची वाट लावून घेतो. चपला देत ऐका माझं. हे बघा मी मोबाईलच्या प्रकाशात सुद्धा ऑपरेशन करू शकतो. अहो रेझरची काही गरज नाहीये. मी नुसत्या गोळ्या खाऊन, म्हणजे तुम्हाला गोळ्या देऊन सुद्धा मी ऑपरेशन करू शकतो. पण तुम्ही जाऊ नका हो. माझं बोनीचं गिऱ्हाईक आहे हो. मग माझ्या हॉस्पिटलची खूप नाचक होईल. 51 रुपये देऊन द्या. नाही असं करू नका. बोनीच 51 रुपये. एवढी परीक्षा नाही घेऊ शकत, असं नाही करा. नाही. ऐका माझं. आता काय होणार या पेशंटचं? ऑपरेशन करणार आहे की बंद?
होईल सगळं सगळं बरं होईल. बाईंची काळजी घ्या जरा. बाईंना अतिदक्षता विभागात घ्या. तर रसिका हो, आज इकडे तुमच्या लक्षात आलं असेल किंवा येत नसेल मला माहीत नाही की म्हणजे ही मंडळी रोज वाहवा करणारी जी नुसते अशी आतुर असतात की कधी एकदाचा गुरुवार येतो आणि कधी वाहवा आम्ही तुमच्याकडनं मिळवतोय, इथं करतोय वाहवा, असं होत असतं. पण आज आता इकडे कोणाच्या पोटात कळ आली आहे का? बापरे, जिब्ब केली बाहेर. तर कुणाच्या पोटात कळ येते, कुणाला खोकला लागलेला आहे. तर आजचा जो आपला हा खास कार्यक्रम आहे गाण्यांचा, तो आपण हॉस्पिटलमधल्या पेशंट्ससाठी आपण आज अर्पण केलेला आहे. आणि त्यांना ह्या गाण्याच्या थेरपीमधून, म्युझिक थेरपीमधून जास्तीत जास्त कसं बरं वाटेल ह्याकडे आमचा रोख असणार आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प आपण आज इकडे विस्कटून उलगडून तुमच्यासमोर वेळ झाली, वेळ हां सांगतो येणार. अंशुखा लागतोय का आवाज? हा लागतोय. नाहीतर एखादी गोळी खा. नाही काय बाई, तुम्हाला चौघे होणार आहेत का? तंबोरा काढताय जरा. बर काढलं. बर वा. कसं आहे की हां हां हो 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 बाई, तंबोऱ्याची डिलिव्हरी आली ना? हो ओके. नाही काय झालं आहे की यांना मी चेक केलं, बरेच आजार यांना झालेले आहेत. तर त्याच्यावरून मला एकंदर सगळ्या वातावरणात तुम्हाला काही 4 ओळी सुचलेल्या आहेत या हॉस्पिटलच्या वातावरणात या सगळ्या पेशंटना बघून. तर तुमची हरकत नसेल तर मी सुरू करतो या सगळ्या. अच्छा, यातलं गाव का? पावसात फिरताना, पावसात फिरताना. तर या अंशुकांच्या खूपच दयनीय परिस्थितीनंतर आपण वळूयात आपल्या गाण्याकडे. अर्थात काय झालं? पॅडी खा. 1 नंबरचे तुम्ही मनकवडे आहात. मनकवडे. तर रसिको, तर एक तरुण पेशंट म्हणजे अगदीच म्हणजे माझ्यासारखा म्हटलं तरी तरुणाबद्दल बोलतो ना. तर तसा एक तरुण ह्या नर्सकडे गेलेला आहे आणि अगदी म्हणजे कोमटसा ताप, म्हणजे हार्डली असेल नसेलच्या मधलं असा ताप घेऊन. हो, कोमट त्याला म्हणतात आमच्याकडे. चामट ऐकलं होता, कोमट पहिल्यांदा ऐकतोय. ते तुम्ही आहात. फणफणला. हां. तर असा हा ताप घेऊन त्या नर्सकडे आलेले आहेत आणि त्या नर्सने त्यांच्यावर जे उपचार केलेत आणि त्या बिचाऱ्या पेशंटवर काय प्रसंग ओढवलेला आहे या माझ्या पुढच्या गाण्यातनं मी आपल्यासमोर पेश करणार आहे. प्लीज. इर्षाद परवानगी. आणि या सगळ्या प्रकरणानंतर मात्र गंमतच झाली बरं का. हॉस्पिटलची सिस्टर माझी वाईफ झाली आणि आमचा संसार अगदी सुखा समाधानानं होऊ लागला. क्या बात आहे. तर या औषधांच्या काव्यानंतर आणि या हॉस्पिटलमय वातावरणानंतर गरज आहे एक छोट्याशा ॲनेस्थेशियाची. क्या बात. तर घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कार्यक्रम सुरू झाला. हा नमस्कार, मी सुरेखा म्हात्रे तुमचं सगळ्यांचं स्वागत करता आपल्या या आगल्या वेगळ्या हॉस्पिटलच्या काव्य संमेलनात. तर आता इकडं काही दर्देदार कविता सादर होणार. समजा तुम्हाला कविता आवडली तर मी त्या कवीला देणार एक आखी सलाईनची बॉटल. आणि समजा मला जर कविता नाही आवडली तर मी देणार त्याला एक अख्खं मोठं धनुर्वाताचं इंजेक्शन.
लवकरच आपल्या समोर कविता सादर करायला येणार आहेत एक मोठी कवयित्री जिचं नाव डिस्ग्रेस. आमच्या ज्या कविता आहेत त्या विचारांच्या सीमेवरून बळाबळा वाहणाऱ्या जखमा आहेत. आम्ही जे कवितांचं कुंपण निर्माण केलंय ते श्वेतवर्णीय आणि अनन्य साधारण आहे. आमच्या ज्या कविता आहेत त्या दुर्दम्य महत्वाकांक्षेला पूरक आहेत. आणि आमच्या ज्या कविता आहेत मग पोरगातून लय डुसणं मारायला लागलंय. पळा पळा पळा, अरे ही बाई टेररिस्ट पेक्षा डेंजर आहे. अरे पळा पळा म्हणू नको, ते जास्त लाथा मारित आहे. ओ बिचारा ते काय करणार? हा पळा पळा बोलल्यावर आम्ही पळू तरी शकतो. अहो अहो बाई, ही बाई खूप डेंजर आहे. ही कवयित्रीच्या नावाखाली तालिबानचं काम करते. माणसं जिवंत राहू शकत नाही हिच्या कविता ऐकल्यावर. निव्वळ येडा माणूस आहे. नाही मला कविता म्हणायच्याच नाहीये. गेल्या टाइमला पण हा माणूस मला लय वाईट साईड बोलला होता. चिचुंद्र्या तोंडाचा माणूस आहे. तुम्ही जरा इथं बसा, मी नी बघता त्याच्याकडे. तू गप्प बस. तू गप्प बस. नाही मी तुझी कविता ऐकल्या बिगर मी तुला इंजेक्शन टोचला बी असत, पण मला ना लय भीती वाटत. का? माझी सुई तुटल. काय विचार का? तू लय हाराचा आहेस ना, आणि तुझ्यात लय मानाची चरबी बी आहे. त्यामुळं जरा शांत बस. बाई तुम्ही ज्या कविता ज्या हालूच बालाच काय. तर आमची कविता ऐका नीट कान देऊन. कवित्री म्हणते हृदयी स्पंदन शिल्पकलेचे रक्तामधुनी वाहे. हिमालयाच्या पायथ्याशी जाज्वल्य गरुड राहे. चालेल को जायला. हाऊ डिस्ग्रेस्टिंग कविता. जाऊन बस जा तिकडे जा. तर मंडळी आपल्या या ज्या कवयित्री आहेत ना त्या जरा कानरी आहेत. अहो मग मराठीत भाषांतर करा ना या कवितेचं. येडी माणसं आहेत. बाई ही कविता मराठीतच आहे. आणि हा जो बाप आहे याचा तर मी असं मुस्कान फुडीन सांगते. ही मराठीत कविता होती. डॉक्टर मला अस्थमाचा अटॅक येतोय, मला वाचवा. ओरडू नका माझा पोरगा लाथा मारितोय. देवा येडी माणसं आहेत. ही लात नाही, ही दाद आहे. ओ तुम्हाला कळत नाही. तुमच्या कवितेचा अर्थ इथे जमलेला कोणालाच कळत नाहीये. तुमच्या कवितेचा गर्भित अर्थ तुमच्या गर्भातल्या बाळालाच कळतोय. बाकी इथे सगळे गर्भ गळीत झाले. तू जरा गप्प बस. काय ना बाई तुमच्या या ज्या कविता आहेत त्या मला बी कळल्या नाही. पण जेव्हा मला कळतील ना तेव्हा मी ठरवल का तुम्हाला इंजेक्शन द्यायचं का सलाईनची बॉटल. ते तवर तुम्ही दमा. आपले जे पुढचे कवी आहेत ना त्यांचं नाव पण तेच आहे. आपल्या पुढच्या कवीचं नाव कवी दमा. दमा नाही नमा, अस्थमा. अस्थमा कसलं भंगार नाव आहे माणसाचं. निवळ भंगार आहे. हो माझं खरं नाव दमा भावे होतं. मग काय पण झालं? ते इंग्लिश मध्ये स्टँडर्ड वाचतं म्हणून अस्थमा ठेवलं. ते छातीतूनच कविता फुटतात ना माझ्या. ठीक आहे तुम्ही आता कविता घ्या. आमिर तू तारी असं करू नकोस. कोण तू तारी त्याला कोण मारी. कावरा बोलता तू. मारायला टेकला तरी तुला जोक सुचत. कविता जी आहे तू. येतो मला येतो फुलांचा. जातो सांगून. कोण तुझ्या मागुनी कोण ता येतो. कोण घोड्यांचा. घोड्याचा काय काय काय? गान कविता म्हणतोय हा माणूस. निवळ गाणेटरा माणूस आहे. हो मला अस्थमा आहे ना म्हणून मधले शब्द जात आहे. समजून घ्या मला. अरे तू बाबा तू मरशील कौर बोलत. ओय आधीच करू नको सगळं. मला ठरवते तुझी कविता कशी होती ते. कशी होती? मला तुझी कविता अजिबात आवडली नाही. तिकडं बघ. बरे जा तिकडं जाऊन बस. परत उठलास तर याद राख
तर मंडळी पुढचा कवी आहे मी. अँकर कोण आहे? नाही तू घे, तुला लय पुरं करायची सवय काय ना. तू तुझं बोलून टाक, परत तुझं काय राहील नाही राहील काय बी सांगता येत नाही. चल जेवून टाक. हा संधी तर मिळाली. मीच आहे पुढचा कवी ध्वनी, ज्याच्या कविता ऐकून तुमच्या काळजाचं होतं. दोन्ही भाडीच्या कवी गेल्या टायमासारखे इकडून तिकडून आवाज काढले तर सलाईच्या बाटल्या पिको मारेन या माणसाला. तुम्ही शांत राहा बाई. सलाईन नाही मी आता याला ना मोठा अहो बाई काय केलं तुम्ही? कविता म्हणायच्या आधीच इंजेक्शन मारलं मला तुझा थोबार नाही आवरला आणि आता जर तुझी कविता नाही आवरली ना तो मैं तेरे दिल में आवरे छेद करूंगी कि तुम कंफ्यूज हो जाओगे. सांस कहाँ से ले और कहाँ से. आता मी कविता बोलू शकतो. तू छातीतल्या छातीत कविता म्हण. ये होता सुंदर सुगंध लगाम. लगाम घोड्याचा हे काय होतं? मग कविता म्हणालो होतो ना मगाशी, मधले राहिलेले शब्द आता म्हणालो. म्हणजे याचे इसकटलेले शब्द आपण बया गोळा करायचे आणि कविता म्हणायची. अरे तुझे फुफ्फुसाचे भाते साथ देना, श्रोते कधी साथ द्यायचे. निव्वळ येडा माणूस आहे. वाह क्या बात है. वा टेकला तरी जोक सुचतात तुला. तुम्ही बोला. मी बोलू? तुमचंच राज्य आज बोला तुम्ही. तर माझी कविता अशी आहे. तू गेलीस तेव्हापासून हृदय पडले ओसाड. हा? तू गेलीस तेव्हापासून हृदय पडले ओसाड. डोळ्यामधून माझ्या आसवे येती. जायलं तू ते डोळ्यात ना आसवा कशी येतात? टप 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 टप. शिश निव्वळ येडा माणूस आहे. तुझ्या वाट्याचं पण मीच म्हणते सिस्टर इंजेक्शन द्या. नाही तुम्ही काळजी करू नका. मी हो त्याच्यासाठी. वा काय कविता बोलला तू. इकडं मंदी उभा राहा. या बाईचा हात पकड. हो दुसऱ्यांचे बिल मी का भरू? आयुष्यभरासाठी नाही बोलत मी तुला, थोड्या वेळासाठी बोलतो. चालेल. हात पकड. चालेल. आता त्या बाबाचा बी हात पकड. ये बाबा तू. हात पकडला. आता तुझ्या कविता म्हणजे या समाजावर होणारे अत्याचार आहेत. म्हणून मी तुला 1000 इंजेक्शन टोचतो. काय आहे ना मंडळी, आपले जे आहेत रुग्ण त्यांचं अचानक वाढलंय दुखणं. तर आपण एक काम करूया, आपण आता ह्यांना ICU मध्ये टाकूया. तोपर्यंत ICU लेटर.